ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। त्या मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये जरांगे पाटील मराठा आंदोलक आहेत आणि आज ते मुंबईच्या आझाद मैदानमध्ये दाखल झालेले आहेत। हजारोच्या संख्येने जे आंदोलन करते ते सध्या मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। काही आंदोलनकर्ते जे आहेत ते आता मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये पोहोचलेले। बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय आणि त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। मरीन ड्राइव्हमध्ये फेरफटका मारताय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। उसळणारा लाटा, पडणारा पाऊस आणि हे वरून आलेलं मराठ्यांचं वादळ, भगवं वादळ, ह्या वादळापुढे मुंबई ठप्प होऊ शकते हे आज सिद्ध करून दिले मराठ्यांनी। नक्की कुठे कुठे फिरलात तुम्ही सगळे? आम्ही आता मरीन ड्राइव्ह फिरलोय, गेट ऑफ इंडियाला जायचं आहे, मंत्रालय बघायचं आहे। म्हणजे पुढच्या वेळेस जर आलं मंत्रालयाला घेराव घालायचं असेल तर आजपर्यंत सगळ्या लहान पोरं आहेत म्हणा, सगळे मराठी बघून घ्यायला लागलेत। मी पुढच्या वेळेस जर जरांगे साहेबांनी सांगितलं की मुंबईला यायचंय तर त्यावेळेस फक्त मंत्रालयाला पण घेराव घालायला बसलेले आहेत सगळे। नक्कीच आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे। या ठिकाणी सुद्धा मोठमोठे ट्रक लागलेले आहेत। काय भावना आहे सगळ्या मराठा समाजाची? भावना तर बघा, उद्रेक आतून उद्रेक आहे लोकांचा, पण जरांगे साहेबांचा जे त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्यापुढे सगळ्या मराठ्यांना विश्वास आहे की साहेबांनी सांगितलेला निर्णय जो आहे तो लागणार आहे आणि मराठ्यांना आरक्षण हे मिळणारच आहे। मी मुंबईमध्ये आलायत, या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आमरण उपोषणाचा पवित्र जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। पुन्हा एकदा त्यांनी आरक्षणाच्या लढ्यासाठी आंदोलनाचा हत्यार उपसलेलं आहे। काय म्हणाल, समाजामध्ये काय भावना आहे? समाजामध्ये भावना उद्रेक आहे आणि लोकांना कसं झालं, आज जर एखाद्या कॉलेजचं जर ॲडमिशनची जर वेळ आली तर OBC घ्या, SC ST घ्या, यांच्याच बरोबरी जर मराठ्यांना केले तर चारपट पैसे भरून त्यांना कॉलेज शिकावं लागते, शाळा शिकावं लागतात। नोकरीमध्ये आरक्षण जर लागलं तर मेरिट जर विचार केला तर 20 ते 25 मार्काचा डिफरन्स राहतो। ओके ओके ठीक आहे। नंतर एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, इथे मरीन ड्राइव्हवर तुम्ही फेरफटका मारताय, मुंबई कशी वाटते तुम्हाला? मुंबई छान आहे, मुंबई हे स्वर्ग आहे आणि या स्वर्गामध्ये आम्हाला फिरताना खूप आनंद होतोय। नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुद्धा या ठिकाणी केला जातोय आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जातात। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।